तुझ्या यशाबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. तू आमच्या शाळेचं नाव उज्ज्वल केलंस आणि एवढी मोठी छान क्लास 1 अधिकाऱ्याची पोस्ट मिळवलीस. सर, तुमच्यामुळे आणि या शाळेमुळे सगळं शक्य झालं. या शाळेचे मी उपकार कधीच फेडू शकत नाही. आपली शाळा तर तुझ्याबरोबर होतीच बाळा, पण तुझ्यासारख्या अजून गोरगरीब मुलांसोबत सुद्धा आपली शाळा कायमस्वरूपी राहील. तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझ्या मैत्रिणी वगैरे आल्यात, त्यांना आपली शाळा कशी आहे ती दाखव. चल. ओके बाळा. चल आता चहा नाश्ता करू, आपल्या मैत्रिणी वाट बघत असते. किती दिवसांनी शाळेत असताना इथंच वडापाव खायचो ना, किती मजा यायची ना. ते जाऊ दे, एवढी क्लास अधिकारी कशी झालीस ग? पैसा पण भरपूर असेल ना. छान बसा. तुम्हाला माहिती आहे का तिची लहानपणीची स्टोरी? तिने लहानपणी किती कष्ट केले. ऐकायचं असलं तर ऐका. चिपल तुटलेलं का माझी? काय लागा ह्या चिपलं पण माझं नशीबच खराब आहे. सारखी तुटली चिपल. जाऊ दे, इथं समोर आहे. चल बरं, कुठं आहे बघू. त्याला विचारू. पुढची होती चिपल. अरे काय विचारू का आपण? किती पैसे होते त्याचे शिवाजी? अरे बाप, ही नवीची किंमत किती आहे? 300. त्याला मग नवे घेतलेली परवडेल की? किंमत लय आहे. इतकी किंमत 300. मग ते 100 चप्पल शिवाय घालून परवडतात ना. पुढच्या दुकानात बघू. चल पुढच्या दुकानात पुढं बघू. कितीला चप्पल आहे? मागच्या देते. कितीला बाळा चप्पल? 750, 500, 300, 200. ही छान आहे, ही घ्या तुम्ही. कंपनी पण चांगली. आणि सर, ही चप्पल जर तुम्ही मॉलमध्ये घ्यायला गेला तर 1000च्या पुढे भेटेल. हो बरोबर आहे, पण हीच किंमत आहे बरं तुझी. ती किंमत थोडी कमी करून दे मला. नाही सर, बरोबर आहे. कंपनी पण ब्रँडेड यायची. बाळा, ही चप्पल छान आहे, पण आता 550ला दे. नाही सर, 750लाच मिळेल. दे 550ला. माझं पण जाऊ द्या, तुमचं पण जाऊ द्या. 600ला घ्या सर. ठीक आहे बाळा, चल. 600 तर 600. ही कर फायनल. आता मी तुला जर 1000 रुपये दिले तर तू किती परत देणार? नाही सर, 1000 रुपये दिल्यानंतर 400 रुपयेच परत देणार नाही. अरे वा, हुशार आहेस. शाळेत जातेस का बाळा? नाही सर, परिस्थिती बिकट. शिकायचं आहे का शाळेत? शिकायची तर इच्छा आहे, पण परिस्थितीमुळे नाही शिकू शकत. तू शिकणार असेल खरोखर तर तुझी शिकण्याची जिम्मेदारी मी घेतो. चालेल सर. ओके, चल बाळा. एक या गावामधली एक विद्यार्थिनी आहे. ती अतिशय गरीब आहे आणि हुशार आहे, पण तिला शिक्षणाची खूप आवड आहे आणि तिला शिकायचं आहे. तर आपण तिला असं काय नाव त्या वाटतं. मुलीचं नाव काय? दिव्या. दिव्या. कितवीला येते का? ती शाळेत जातच नाही. ती हां? शाळेत जातच नाही. अरे बापरे, म्हणजे घरची परिस्थिती नसल्यामुळे शाळेत जाऊ शकत नाही. हा, खूप खूप गरीब आहे. आपण तिला शाळेमध्ये घेऊ आणि तिचं पुढचं शिक्षण पूर्ण करू. ती खरोखर गरीब आहे का याची चौकशी करून घ्या. चालेल साहेब, जातो मी आणि तिच्या घरची परिस्थिती पण एकदा बघू. शेखर साहेब, आज आपण संस्थेमध्ये अनेक गोरगरीब मुलांचं शिक्षणाचं काम करतात. आपल्याकडे दत्तक योजना आहेच. त्या दत्तक योजनेमध्ये आपण म्हटल्याप्रमाणे त्या मुलीलाही आपण घेऊ आणि तिचंही शिक्षण पूर्ण होईल याची आपण जबाबदारी घेऊ, काळजी घेऊ त्या मुलीची. निश्चितच. पण जी आपली प्रथा परंपरा आहे, गरीब मुलांना शिकवण्याची आपण पुढे घेऊन जाऊ.
पाणी आहे होय. शाळा खरंच मेहनत करते पोरगी, अतिशय गरीब घराण्यातली पोरगी. सांगा तर. या आलो जाऊन मी. बस त्या मुलीची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. ती घरात पण काम करते, बाहेरही काम करते, रोडवर बसून पण. काल तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे त्या मुलीला आपण आपल्या शाळेमध्ये घेऊ आणि तिचं शिक्षण पूर्ण करू अशी मी तुम्हाला निश्चितपणे ग्वाही देतो. ओके साहेब. हे बघ बाळा, ही आपली शाळा. आता तुला जेवढं शिकायचंय ना तेवढं शिक. मॅडमशी बोललोय मी. आता जाऊन तू वर्गात बस आणि चांगला अभ्यास कर. हा जा. बघा मी काय लिहिलंय आज आपण जो काही विषय शिकणार आहोत, जो काही पाठ आहे आपला पदार्थाची अवस्था विज्ञानातला हा पाठ आहे. तर आपण आज शिकणार आहोत हा पाठ. तर पदार्थाची अवस्था हा ही बस तिथे. तर बघा आज आपण पदार्थाच्या अवस्था ज्या आहेत तर त्या शिकणार आहोत. एकूण पदार्थाच्या 4 अवस्था ज्या आहेत तर त्या आपल्याला शिकायच्या आहेत. त्याच्यात पहिली अवस्था आहे स्थायू, दुसरी अवस्था आहे द्रव, तिसरी अवस्था आहे वायू आणि चौथी जी अवस्था आहे प्लाझ्मा, ही जनरली आपल्याला माहित नाही पण ती देखील जी आहे तर आपण अभ्यासतो. तर आपल्याला आजच्या याच्यात फक्त 3च ज्या महत्त्वाचे आहे याच्यामध्ये घट्ट पदार्थ येतात की जे वाहू न शकणारे आहेत आणि द्रव अवस्था जी आहे तर याच्यामध्ये पातळ पदार्थ आहेत की जे वाहून जातील. याच्यामध्ये अणूंची रचना थोडी मोकळी असते तर त्यानुसार. तर दिव्या बाळा उभी राहा. उदाहरण सांगायचंय. पाणी आणि दूध. अरे वा छान. बस खाली. पत्र हरवलं. ए उठा, दिव्याला बसू द्या. y2 वजा y1 छेद x2 वजा x1. y2 वजा y1 दादापाशी गेलं. पप्पू दादापाशी गेलं पाहिजे. बोले गोंद्या ये. आलाय बकरा मोठा. येऊ दे. अरे पप्पू दादा या. गोविंद या. तुझीच वाट बघतोय. या माझी काही या. आओ माझे मित्र चुकीच्या जाग्या. उठा. मित्र कुठे गेले? लागलं नाही ना. उठा. मित्र इथे या. माझे मित्र या. बघू दादा तुमचा फोन घ्या. मी घेऊन आलोय सोबत. असा मला मी एकटाच पकडलं. मी दोघं मी जमताना दिसताय. गलास कुठे? गलास घ्या. गलास
चकना काढा चकना फोडा ए गोविंदा तुझ्या भावाची पोरगी आली बघ. कुठे गेली इकडे मागे दिला कामाचा पैसे माग. काय काका कुठे गेली तू शाळेत गेलेले. कशा आता दुकानात कोण होत आज दुकान नव्हते लावलं, शाळेत गेलेले. धर्म आता हात पाय कुठं जोडतोय राहू दे, तुम्ही कधीच नाही सुधारणार. अरे कुठं काय मोठी काय कलेक्टर होणार आहेस का काय तू धरे मला तू अरे धरकी माझाच कलेक्टर झाला. पैसे दारू हे गोविंदा येतो का थोडी? अरे ह्याचा कार्यक्रम उरकलेला दिसतोय, मीच थोडी घेतो.